नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 3 ऑक्टोबर 2024 वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्याच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो हे आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। त्याचबरोबर इंस्टाग्राम फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका। तर चला तर पाहू की आज कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये बदल झालेला पाहायला मिळतोय। ही क्वालिटी पाहू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या भेंडीसाठी 30 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकित दर भेंडीसाठी पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या भेंडीसाठी दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 ते 25 रुपयापासून भेंडीसाठी दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात। जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या जळगाव वांग्यासाठी 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 15 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवक आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। काळ्या भारताची वांग्याची क्वालिटी पाहू शकते, एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये काळ्या भारताची वांग्याची पाहायला मिळते। तर साधारणतः दर जे आहे ते 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळतो। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 8 ते 10 रुपयापासून काळ्या भारताच्या वांग्यासाठी दर पाहायला मिळते। हिरवी मिरचीची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या लोकल मिरचीसाठी 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। वालगावडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये वालगावडीसाठी 25 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25-35 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळते। बीन्सची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी 40 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता, तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापासून बीन्ससाठी दर पाहायला होतात। भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात। रताळ्यांची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी दर जे आहे ते 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता, तर दरामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती तेजी रताळ्यांसाठी झालेली पाहायला मिळते। आवकी चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत 35 ते 40 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापासून रताळ्यांचे दर पाहायला मिळतात। बिटाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता, तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 16 रुपयापासून बिटासाठी दर पाहायला होते। शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या शिमला मिरचीसाठी 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता, तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवक थोडीफार कमी जास्त होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती शिमला मिरचीसाठी तेजी पाहायला मिळते। काकडीची क्वालिटी पाहू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये काकडीसाठी 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दरमध्ये आज थोडीशी तेजी पुन्हा एकदा पाहायला मिळते। तर चायना काकडीची आवक पाहू शकता, तर त्याचबरोबर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चायना काकडीसाठी 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळते। चायना काकडीची क्वालिटी पाहू शकता, हिरव्या तसेच पांढऱ्या कलरमध्ये चायना काकडी पाहायला मिळते। तर दरामध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकित दर चायना काकडीसाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापासून चायना काकडीचे दर पाहायला मिळतात। पावट्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापासून पावट्याचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पावट्यासाठी दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या वाटाण्यासाठी 120 ते 140 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता, तर दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वाढलेले बरेच दिवसापासून तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। शेवगा शेंगाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी शेवगा शेंगासाठी
60 ते 80 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापासून शेवगे शेंगाचा दर पाहायला मिळतो. पुणेरी गवारची क्वालिटी पाहू शकता. चांगली एक नंबर टॉप क्वालिटीच्या पुणेरी गवारसाठी 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपयापासून पुणेरी गवारसाठी दर पाहायला मिळतात. टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता. चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी 40 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकित दर एक नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी पाहायला मिळतो. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 ते 30 रुपयापासून टोमॅटोसाठी दर पाहायला मिळतो. आवक आहे त्याचबरोबर दरामध्ये मोठी तेजी आज पुन्हा एकदा टोमॅटोसाठी झालेली पाहायला मिळते. वांग्याची क्वालिटी पाहू शकता. तर क्वालिटीनुसार वांग्यासाठी दर जे आहे ते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापर्यंत या क्वालिटीच्या वांग्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. तर साधारणतः या वांग्यासाठी दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. त्याचबरोबर लाल कलरमध्ये वांग्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये लाल कलरच्या वांग्यासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर वांग्यासाठी पाहायला मिळते. कारल्याची क्वालिटी पाहू शकता. कारल्यासाठी उच्चांकी दर जे आहे ते 15 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर कारल्यासाठी पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. तर आवक चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. गाजरची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये गाजर पाहायला मिळते. तर साधारणतः या गाजरसाठी 10 रुपयापासून दर पाहायला मिळतात. तर एक नंबर टॉप क्वालिटीच्या गाजरसाठी 25 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळते. चवळीच्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता. तर क्वालिटीनुसार दर जे ते 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकित दर चवळीच्या शेंगासाठी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून चवळीच्या शेंगासाठी दर पाहायला मिळतात. फ्लावरची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या फ्लावरसाठी 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 8 ते 10 रुपयापासून फ्लावरसाठी दर पाहायला मिळतात. दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या दुधी भोपळ्यासाठी 15 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 8 ते 10 रुपयापासून दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळतो. कोबीची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी उच्चांकित दर जे आहे ते 16 रुपयापर्यंत पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 8 ते 10 रुपयापासून कोबीसाठी दर पाहायला मिळतात. आज कोबीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती तेजी पाहायला मिळते. कवळ्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्यासाठी साधारणतः 25 रुपयापासून दर पाहायला होते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्यासाठी 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर साधारणतः एक नंबर मिडियम क्वालिटीच्या कवळ्या आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते तर मिडियम साईजमध्ये त्याचबरोबर मिडियम क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत या आल्यासाठी दर पाहायला होते. क्वालिटी पाहू शकता. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात. तर त्याचबरोबर एक नंबर टॉप क्वालिटीच्या सातारा आल्यासाठी 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकित दर टॉप क्वालिटीच्या सातारा आल्यासाठी पाहायला मिळतो. क्वालिटी पाहू शकता. एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सातारा आले पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकित दर आल्यासाठी पाहायला मिळते. राजगिरीची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर राजगिरीच्या भाजीसाठी मागणी बाजारामध्ये भरपूर असते. त्याचबरोबर दर जे आहे ते तर एका पेंडीसाठी राजगिरीच्या 5 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 8 रुपयापर्यंत उच्चांकित दर राजगिरीच्या भाजीसाठी पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये राजगिरीची भाजी पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 8 रुपयापर्यंत एका पेंडीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. मेथीची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून मेथीसाठी दर पाहायला मिळतात. कोथिंबीरची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीची कोथिंबीरसाठी 10 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला होते. क्वालिटी पाहू शकता. तर साधारणतः हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळतात. आवक थोडीशी कमी जास्त होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते 15 रुपयापर्यंत आज उच्चांकी दर पाहायला मिळते. शापूची क्वालिटी पाहू शकता. तर हलक्या क्वालिटीमध्ये शापूसाठी 5 रुपयापासून दर पाहायला मिळते. एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर शापूसाठी पाहायला मिळते. कडप्पा मिरचीची क्वालिटी पाहू शकता. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते 25 ते 30 रुपयापर्यंत आज कडप्पा मिरचीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या हिरव्या मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते
40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर जे आहे ते पाहायला मिळतो. क्वालिटी पाहू शकतो. तर क्वालिटीनुसार दर जे आहेत एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरवी मिरचीसाठी झालेला पाहायला मिळतो.